आणि आता एक संतापजनक बातमी समोर येते पुण्यामधून। पुण्यातील ILS कॉलेजमध्ये रॅगिंगचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। एका द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा छळ केल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी 5 विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय। या संदर्भात 35 वर्षीय विद्यार्थ्याने तक्रार दाखल केलेली आहे आणि या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी 5 विद्यार्थ्यांवर महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय। शिवीगाळ, अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप तक्रारदार विद्यार्थ्याने केलाय। माझ्या रूमच्या दरवाजावरती अंडी फोडली कित्येक वेळेस, म्हणजे मल्टिपल टाइम्स। त्यानंतर दरवाजावरती शिवीगाळ लिहिण्यात आली, दरवाजाची काच फोडली आणि याच्यापेक्षा मोठ्या लेवलला कंटिन्यू बरेच दिवस 25, 30, 40 मुलं रात्री 9-10 नंतर लाईट्स ऑफ करून माझ्या नावाने शिवीगाळ करायचे आणि हे कंटिन्यू बरेच दिवस चाललं। मॅडमला याचे मी 16 डिसेंबरपासून ते 31 डिसेंबरपर्यंत सगळ्याच माध्यमातून व्हॉट्सॲप, ईमेल, फोन कॉल्स, रिटर्नमध्ये सगळ्या प्रकारे तक्रारी दिल्या। कुठल्याही तक्रारीची त्यांनी दखल घेतली नाही। रूम समोर अंडी कोणी फेकली, या 5 मुलांनीच फेकली वगैरे असं कुठेही सिद्ध झालं नाही। या 5 मुलांवरती त्यांचा का आरोप आहे हेही मला माहीत नाही आणि ती तक्रार आल्या क्षणी आम्ही त्याची रूमही बदलून दिलेली होती। हे सगळं आमच्या रिपोर्टमध्ये आहे आणि तो रिपोर्ट आम्ही गरज पडल्यास पोलिसांना देऊ। पोलिसांचंही मला FIR आला की आम्ही काय तर निर्णय घेऊ आणि ती कारवाई योग्य ती जी कायद्याने करायची असेल ती कार्यवाही आम्ही करू।